नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. अ, आपला टॉपिक चालू आहे वर्ग आणि वर्गमूळ. आता त्यामध्ये आपण काल एक प्रश्न दिला होता की 57 चा वर्ग किती. तर काय केले, 3 भाग केले. 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49, 7 5 35, 35 चे दुप्पट 70, हे 9 आहे असं. इथे शिल्लक राहिले 4 अधिक 0 4, इथं शिल्लक राहिलं 7 अधिक 5 12, हाताला 1 2 आणि 1 3, म्हणजे 57 चा वर्ग किती झाला, 3249. आता तीन अंकी संख्याचा वर्ग कसा करायचा ते पाहू. समजा 106 चा वर्ग करायचा आहे, 106 चा वर्ग करायचा आहे. तर या 106 ला किंवा दिलेल्या संख्येला 50च्या पटीत करायचं. 50च्या पटीत म्हणजे काय, 50, 100, 150, 200 या पटीत करायचं. मग आता याला 106 ला काय करावं लागेल, 100. आता 106 ला जर 100 करायचं असेल तर किती कमी करावं लागतील, 6. मग 6 कमी केले तर 6 वाढवायचे. पण आता काय करायचं, या 6 चा वर्ग किती, 36, आणि 106 वजा 6 किती, 100. 106 वजा 6 झाले 100 गुणुले 106 अधिक 6 किती, 112, आणि भागिले 100. या 100 ला हे 100 गेले. आता इथं राहिलं 112, इथं राहिलं 36. आता हे जे 36 आहे ते आहे असं खाली घेतलं. आता इथं शिल्लक काहीच नाही, म्हणजे हे 112 आहे असेल. म्हणजे 106 चा वर्ग किती आला, 11236. आता तुम्ही एक सोडवा आणि उत्तर सांगा. 118 चा वर्ग